हे फासावरती गेले पाहिजे। पंकजा मुंडे यांनी आज वक्तव्य केलं भाषणामध्ये, परळीवरती आपलं आष्टीवरती विशेष प्रेम करणारे आणि आष्टीमधल्या प्रत्येक कामावरती त्यांनी खूप प्रेम केलं आमच्यावरती, आष्टी मतदारसंघावरती गेल्या इलेक्शनमध्ये। आणि आज तुम्ही टीव्ही आले असतील तर माझी विनंती आहे ते विज्युअल जरा सगळ्या मतदारसंघात फिरवा। ते त्यांचं ज्यांच्यावरती प्रेम असेल तेच लोक तिथं हजर असतील। शिट्टीवाले आणखी घड्याळावाले यांच्यावरती प्रेम करावं। भाजपच्या कार्यकर्त्यावर आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर प्रेम करायला मी काफी आहे, त्यांनी तिकडे प्रेम करू नये अशा प्रकारची माझी विनंती। हे विषय झाला डबल काय ताई असं म्हणाले की तो भाजपचा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे मला त्याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल। हो, भाजपचाच आहे, जास्तीचे लक्ष द्या, आमची काही हरकत नाही, परंतु मूळ मतदारसंघ आहे तिकडे जास्त लक्ष द्या। तिथलं सगळंच हायजॅक झालंय, तिकडे बघा मग। नाही, आष्टी भाजपचा आत्ता मतदारसंघ झाला। इलेक्शन मध्ये त्या म्हणल्या होत्या की ही माझी एकच सीट आहे, हे तुमच्या ध्यानात आहे ना। मग आता भाजपचा मतदारसंघ कसं काय झाला? ते ज्या बोलतात ना त्याच्यावरती त्यांनी ठाम राहावं। इलेक्शनच्या कालावधीत भाजपचा त्यांचा एकच मतदारसंघ होता, त्या स्वतःचं स्टेटमेंट आहे त्यांचं। तुमच्याजवळ असलं तर रिवाइंड करून टाका, नसलं तर मी देऊ का तुम्हाला उपलब्ध करून? पण मला वाटतं मी उपलब्ध करून द्यायची गरज नाही, ते तुमच्याकडे आहे। तर त्या इलेक्शनमध्ये म्हणल्या होत्या की केस हा एकच सीट आहे ना माझ्या वाट्याची। मग आता भाजपचा मतदारसंघ कसं काय झाला? इलेक्शनमध्ये भाजप गंधर्व विवाह मतदारसंघ होता आणि आता पवित्र विवाह कसा झाला? तुम्ही काल